आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संदीपान भुमरे आपल्या सोबत आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत. आज भल्या पहाटे त्यांचं औक्षण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आपण थेट त्यांच्याशी बातचीत सुद्धा करणार आहोत. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, मतदानाचा दिवस आहे. कसं वाटतंय? आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मी सगळ्याला आवाहन करतो की आपण सगळ्यांनी धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबावं, हे मी सगळ्यांना म्हणजे विनंती करतो. आणि मी सांगितलं की देशातील लोकशाहीचा हा अति महत्त्वाचा सण आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी आपण मतदान करावं ही विनंती करतो. काही धाकधूक वाढवली विरोधकांनी तुमची? काही धाकधूक काही नाही, जसा आहे तसाच आहे मी. मला धाकधुकीचा काही, मी मतदार राजाच्या भरोश्यावर, मला कुठं धाकधूक काही नाही. आपण निश्चित आपला विजय निश्चित आहे. काही अफवा सुद्धा पसरवल्या गेल्या, व्हिडिओ व्हायरल झाले. अफवा ज्यावेळेस पसरल्या जातात त्यावेळेस त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली असते, त्यावेळेस त्या अफवा, अशा खोट्या अफवा पसरतात. खैरे आणि जलील यांच्याशी थेट सामना आहे. यांना शुभेच्छा देणार? खैरेंना शुभेच्छा देणार? नाही, खैरेंना शुभेच्छा देऊ शकतो, जलीलना शुभेच्छा, असं काही नाही. ही निवडणूक आहे, पण मतदार राजा ज्याला पसंती देते ते आपण मान्य केलं. तगडं आव्हान वाटतं तुम्हाला? मला तगडं आव्हान जलीलचं वाटतं. बाकी कोण नाही. आज मतदानाचा दिवस आहे आणि आज सांगतो, याच्या आधी सांगितलं की जलील हे तगडं आव्हान आहे. फार काही तगडं नाही, म्हणजे नंबर 2ला कोण राहतं हे त्यांच्या त्यांनी ठरावं. नंबर 2ला कोण? नक्कीच. सर्व पक्षीय जे नेते आहेत, आमदार आहेत, ते सगळे तुमच्या सोबत आहेत असं म्हणावं आणि व्यवस्थित नियोजन झालेलं आहे बूथ प्रमुख पासून पन्ना प्रमुख पासून सगळ्यांचं. बूथ प्रमुख असो, पन्ना प्रमुख असो, शाखा प्रमुख असो, हे सगळं तुमचं शिवदूत असो, हे सगळं नियोजन झालेलं आहे आणि सगळ्यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं. त्याच्यामुळं आज भरघोस असं मतदान धनुष्यबाणाला होईल. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण पाहिलं की एकेकाळी काँग्रेसची सत्ता होती आणि यानंतर संपूर्ण चित्र पालटलं. तर त्यामुळे आता मशाल, धनुष्यबाण की खान यापैकी कुणाचा विजय होईल असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं बाणाचा विजय होणार आहे आणि याच्यात कुठेही शंका घेण्याचं कारण नाही. तुम्हाला सांगतो, बाण हा सुसाट सुटणार आहे आणि सगळ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने ठरवलेलं आहे की आपल्याला बाणला निवडून द्यायचं. म्हणजे आता दिल्लीवारी पक्की झाली आहे तुमची? दिल्लीवारी मतदाराच्या नेत्याच्या आशीर्वादानं पक्की आहे. काही आपल्यासोबत